नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहे मुंबई टू पुणे ट्रेनचा प्रवास. म्हणजे बेसिकली आपण बसणार आहे ठाण्यावरून, कारण आपलं ऑफिस ठाण्यापासून जवळ पडतं. तिथून परत मुंबईला जाणं CSMTला जाणं शक्य नसल्यामुळं आपण ठाण्यावरून प्रवास करतो आहे. बट ठीक आहे, आता आपण निघलो आहोत कांजूरमार्ग स्टेशनला आणि इथून आता ठाण्याला जायचं आहे. तिथून सिंहगड एक्सप्रेसनी आपण जाणार आहोत पुण्याला. चला तर दाखवतो. मंडळी आपण पोहोचलो ठाण्याला. इथून आपण थोडा वेळ गाडी काय त्या गाडीने डायरेक्ट पुणे. मंडळी आपण पोहोचलेलो आहे प्लॅटफॉर्मला. 7 नंबर प्लॅटफॉर्मला आपली गाडी येणार आहे. इथून मंडळी गाडी झालेली लेट आणि तुम्ही गर्दी बघू शकताय प्लॅटफॉर्मवर. आणि हे सगळे तिकीट बुक करून जाणारी पब्लिक आहे, जनरलमध्ये अजिबात नाही आहे. तुम्ही बघू शकताय मंडळी आपली गाडी आलेली आहे फायनली. एवढ्या अर्धा तास लेट झाली आहे पण तरी पण पोचलेली आहे, बघू शकताय तुम्ही फायनली. मंडळी फायनली आपण पोहोचलेलो आहे आपल्या सीटपर्यंत. गर्दी बघू शकता तुम्ही, खतरनाक अशी गर्दी आहे डायरेक्ट. भांडणं त्यांना चालू आहे तिथं. गर्दी बघू शकता तुम्ही प्रॉपर. कल्याणच्या पुढे निघलेलं आहे. गाडी चालू पाहू शकता, पूर्ण डायरेक्ट गाडी मोकळी झालेली आहे ओकेमध्ये. पण बा गाडी मोस्ट ऑफ सिट कल्याणमध्ये उतरून गेलेली आहे. आता एकदम निवांत गाडी चालते इथं. तिकीट चेक करताय, यांना सापडला एक जनरल तिकीटवाला. वेगवेगळ्या ट्रॅव्हल करतो त्या गाडीने. वा व्हिडिओ घेतला आजचा नाही. व्हिडिओ त्या गाडीला उशीर होतो की टायमिंगला उशीर होतो. काय रेल्वेकडून काय अपेक्षा आहे? टायमिंगवर पाहिजे. आज इकडं कसे सीट कन्फर्म झाली नाही की कन्फर्म झाली नाही. बघा हे हाल होत आहे लोकांचे. हाल याच्यावर रेल्वेने काहीतरी करायला पाहिजे. अपेक्षा तर सगळ्यांनाच आहे, काही ना काही व्हायलाच पाहिजे याच्यावर. नक्कीच अपेक्षा ठेवून आजच पुढे जाऊया. आता आपण पब्लिक रिॲक्शन रेकॉर्ड करणार थोड्याशा, आणि पब्लिकची थोडीशी हे दाखवतो. कसे एकदम वैतागून गेलेले, एकदम वैतागलेले चेहरे दिसतील तुम्हाला.
काय म्हणजे टायमिंगचं कसं आहे किंवा रेग्युलर काय एकंदरीत प्रवास आणि एक्सपिरियन्स काय आणि रेल्वेची सेवा कशी म्हणजे काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे नाही का एकदम काय हो. काही जास्त नाही तर काही सेवा तर सगळ्यांना आवडते अजून कोणाशी तरी बोलूया तिथं दादा काय सांगाल त्या प्रवासातला एक्सपिरियन्स खूप चांगला प्रवास आहे. खूप चांगला प्रवास आहे काहीच अडचण नाही आहे गाईज खूप चांगला प्रवास आहे खरंच चांगला प्रवास आहे म्हणजे असं काही करण्यामध्ये मजा नाही आहे उगाच रेल्वेला बदनाम नाही करत मी खरंच चांगला प्रवास आहे अजून कोणाला तरी भेटूया सर काय सांगाल या प्रवासाबद्दल थोडस मोठ्याने सर छान आहे प्रवास. हा छान आहे. छान आहे प्रवास सर आपलं काय मत राहील याच्यावर चांगला आहे हो. प्रवास छान आहे छान आहे. मंडळी आपण पोचलेलो आहे पुणे जंक्शनला आणि गर्दीतून बघू शकता माझ्या मागं किती पब्लिक उतरती आहे किती होत आहे एवढी गर्दी म्हणजे ही रेग्युलरचीच असते त्यात काही नवीन नाही आहे तर आपण मुंबईची गर्दी सांगितलं तर ही आपल्यासाठी कमीच आहे ठीक आहे काही अडचण नाही. तर इथून आपण जाणार आहे आपल्या मित्रांच्या रूमकडे म्हणजे डेक्कनला चला तर मेट्रोचा प्रवास ट्रेन झाली आता मेट्रोचा प्रवास करूया मंडळी आपली गाडी आलेली आहे मंडळी आपण पोहोचलोय डेक्कनला फायनली बीच फेवरेट सिटी यार आनंद तर होणार उशीर झाला पण ठीक आहे ना पोचलोय म्हणजे विषय होईल हे बघा काही नाईट वॉकसाठी बनवलेलं आहे यार छान आहे की नाही कमेंटमध्ये सांगा कसं आहे रिंग्स कसे आहेत रिंग्स बाई पूर्ण बनवलेलं आहे लाईटिंग कसली क्वालिटी सर्कलमध्ये पाय घातले असं वाटतं लाईटमध्ये पास होतं गाईज